तुझ्या मागे ठेवतो. बायका गाडी आहे एकदम चकाचक. त्याचा गोल फिरव ना भावण्या. काट के बाय. बाबाला वटव रे. वटव चल निघूया. 10,000 आले त्याचे. नाही ना कॅश आहे. कॅश घ्या आणि त्याला बोल बाबाला कल्टी दे गरज सांग. हे तू मुठाव रे. इसमें ऐसा ही लगेगा ना. हां इथे लावू. सक्षम घ्या तुला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नाही ना चिपकावला नाही. डायरेक्ट वरती लावलं. मोबाईल तर काढायला नाही. भाई स्टोरी बिरी डालो कुछ पब्लिक को मालूम नहीं तो फूल पूरा फूल. अरे भाई पैसा किधर है. पैसा किधर है. वगैरे गेलं विसरलो. कार्ड वगैरे होते. हां मारते बोला लवलं लाफा मारीन आता. आई जाऊ रे. किती कितना मारने खाली बोल तू. यार अपना भाई हो यार. बस 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 हमने बोल दिया. डिस्काउंट दो. हाँ हमने इतना बोल दिया था. भाई का पैसा भरेंगे भाई. एक भाई का पैसा दूसरा भाई भरेगा. देखो लो अपन सिटी को जाना है. अपने को इसमें एक्सपीरियंस देख. आगे जाएगा ना आगे बाबा. ये प्रशांत. हाँ महंगा है. 3200 ना. 30 लीटर. ह्यात रिटर्न येऊ आपण आता. चलो चलो अंकल डन. थँक्यू दोस्त. हाँ किती भरलं पेट्रोल. भाई खाली 3200. 31 लिटर 31 लिटर पोचू ना बँगलोर. Guys, now we are heading to the destination. बर बँगलोर बोलला भोसडीचा. माहिती नाही का कुठं जायचं याला माहिती नाही का सांगायचं. मार कशी? एवढे अभी नाही. रुको जरा. तुझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला. आहे कॅमेरा बूस. काय बोलतो भाई. कुठे थांबलो आपण आता थांबलो कोलाडला. बाईक नाही का. काय वाट ड्रायव्हर कशी चालली जर्नी तुमची. ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये जीव आलीच पाहिजे. परत ये तुम्ही चालते ना. ये तुम्ही चालते रे. आणि काय ब्लॉग एडिटिंग पण जाईल की नाही. हॅलो गाईज, आम्ही इथं आलो कोलाडला डॉल्फिन गार्डन हॉटेलला जेवायला थांबलो. रात्रीचे वाजले 11:30. सगळ्यांना लागले मधू झूक. या भड्याला जास्त भूक लागली आहे. मधून ताम 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 करतोय मात्र. हा आमचा ड्रायव्हर टाकलाय. क्लच ब्रेक रेस दिले. ड्रायव्हरला फुल रेस दिले सध्या. फुल जोश मध्ये अजून पण. आमचा मास्टर माइंड हा ऐरलीचा पिंक कॅप. आमचा क्लीनर. फुकाडा गँगचा अध्यक्ष. आमचा खजिनदार. खजिनदार पैसे सांभाळतो. पैसे सांभाळतो. आमचा पाटील लवर. स्माइल बघा. पाटीलचं नाव घेतलं. स्माइल बघा. बघा ही स्माइल बघा. अजूनही त्याच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये नुसता पाटील आणि पाटीलचाच आवाज येतो. तिच्या शोधामध्ये शोधतोय.
काही जेवण आलेलं आहे. स्टार्टर आलं आमचा. आमचं स्टार्टर झालेलं आहे. चिकन क्रिस्पी. क्रिप्सी. प्रशांत काय आलं आहे? चिकन चिकन क्रिस्पी. क्रिप्सी. क्रिस्पी. ट्रिप्सी. नेक्स्ट डिश चिकन कोल्हापुरी, चिकन मुगलाई. येतोय. काय आम्ही आलो आहे सकाळी आता संगमेश्वरला माझ्या मावशीकडे, कारण का रात्री खूप दमलेलो आणि जवळ एक स्टॉप होता संगमेश्वर. मग बोललो मावशीकडे थांबलो. लोक बघा झोपले. हा बाबा आहे, उठायला बघत नाही. त्याला आताच घालायला लागणार आहे, तेव्हाच जाऊन उठणार आहे. ड्रायव्हर राईटला झोपला, जरा त्याला झोपू दे, त्याला उठवतो. उठला उठलाय, परत झोपले गाडवा. चल 7:30 वाजली. सगळ्यांना आल्यात मजबूत झोपा. चल पांडेकरला उभं जरा, आपण उठूया. छान. चला बाहेर जाऊन बघूया कसं झालं वातावरण. गाईज उठलो आम्ही सगळी. उठायला होत नाही तरी उठलो आहे. 3 जण काय उठायचं नाव नाही घेते. त्याला कसं तरी उठवलं आहे. आम्ही आलो आहे तर माझ्या मावशीकडे संगमेश्वरला. कोसुम. हा एक बघू शकता घर मावशीचं. आणि हिरवंगार झालेलं वातावरण गावचं. गाय दिसते का तुम्हाला चरताना? कडक वाटतं ना गावाला आल्यावर? कसं वाटतं? मस्त शांत वाटतं रे. तुमच्या साईडला आहे काय? नागपूर साईडला हाय आहे काय? आहे कोकणासारखी सुंदरता आहे काय तुमच्या नागपूरला? हाय सगळ्यांना. आंब्याची झाड आहेत काय? आंब्याची कलम आहेत, पण त्याला कलम लागतात का? हो लागतात. पिकतात का? पिकतात. पिकल्यावरती खाता का? खातो पण. गोड गोड पण असतात. शट्ट खा आमची. रोहनला का ब्रश भेटेल का? आडवी कर ना, कपडे पडतील सगळे बाहेर. जवळ ठेवलंय. सामान तर असं घेतलं की असं चालले लग्नाला. या मित्रांनो सकाळचा नाश्ता करायला. गाईज आम्ही सकाळी आता फायनली उठलो आहे आणि मावशीने नाश्त्या जागी जेवणच वाढलं आहे. गावाला असंच असतं, डायरेक्ट जेवायलाच येतात सकाळी सकाळी. 2 टाईम जेवण होतं. हे आमचे यश दादा ड्रायव्हर. त्यांच्या मागे त्यांचा गाववाला क्लीनर. आणि हा त्यांचा हेल्पर. काकांनी आणि हा आमचा आग गायांनारी नाळी. हा आमचा शुभम. हा आमचा यश दादा. आज आमचे यश दादा मारो डिक्रो. आग गायांनारी नाडी. हो. चला गाईज आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळे साईडला. आमचा मित्र यश, त्याच्या आत्याचं तिकडे फार्म हाऊस आहे, म्हणजे रिसॉर्ट आहे, तिकडे जातो.
आता फक्त हात टेकू लावणार. हात लाव हे कर ते कर. माझी आहे काम मी बरोबर बाहेर घालणार. काय सिस्टम बॉक्स काढ. हे काय बाई प्रकार आहे? काय ब्लॉग मध्ये येते बाय प्रसानी. अरे नाही तिकडे लागत नाही डिक्की मग. हा माकड आहे माकड. नाही भरपूर हे एवढी बसता जागा की बसता. परत हा बसेल आहेत. झोपेल वरती. बाबा दुसरी बॅग कुठं तुझी? अरे किती रे किती बॅग? ह्यानी लय आणलेत बॅगा. काय म्हणणार नाही डिक्कीत ठेवला आणलाय. काय हे काढू दे ते काढू झालं सगळं. डिक्की मध्ये हे काढ. कळ मारली परत छातीत भाई. हे लाईव्ह मध्ये मरशील मर. लाईव्ह होय करशील नाही सोय करा. होय आणि सोय. ती समुद्र झालं गणपतीला गणपतीच्या फुलेच्या तिकडे जाऊ नको समुद्रात खाली. चालेल. हां. बघीन मला समजतं. समजते इथून बघते कशी कुठून बघते दिसते मला मोबाईलवर. तू जाऊ युवा नको गुरं ना आली. समुद्रात. तर माझ्या मम्मी मला बोलते की समुद्रात वगैरे जाऊ नको. गुरं आली उगाच तिकडे काय काय बुडशील म्हणून समजावते. आणि ही गुरं बघा ही 4 गुरं आणि ती 4 गुरं. बोलो क्या लगाओ टेबल पे? बोला क्या मिलेगा? ए रोहन झाडा खाली ठेव. संकष्टी आहे भाई आज. पैसा उडवायला आणला बाबा. गणपती बाप्पा मोरया. बाय. नुसता पैसा नुसता पैसा. किती लावतोय? कर ना मग एसी लावतोय काय? बाई जरा थांब ना थंड होईल मग सिगरेट पिया. अरे ए बाबा 15,000. काही आता आम्ही निघालो आहे मार्लेश्वर टेम्पलला जे की आहे संगमेश्वर येथे. शिवशंभूचं टेम्पल आहे स्वयंभू.
चालू राहतो की Time lapse सपोर्ट सिस्टम ड्रोन कुठे आपला ड्रोन 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 हवेत कुठे आहे रे अरे तुम्हाला दिसत नाही काय? काय करता क्लिअर साहेब? गाडीचे फोटो दाखव. ओएलएक्स वर डालना है. हा गाडीचे फोटो बोलून व्ह्यूचे फोटो काढतो. व्ह्यू देखो व्ह्यू. व्ह्यू बघा गाईज. तिकडून घेऊन It's या. not a आवडायचा view. थोबडा It's दिसतोय not a रे. view guys. It's not a view guys. It's a heaven. पण पावडे शीतल आलेली मॅडम. इंग्लिश गाईज इंग्लिश. दिस गाय इज स्पीकिंग इंग्लिश. तोतापुरी. इंग्लिश ओनली इंग्लिश. ही नो ओनली इंग्लिश. ही डझंट नो एनिथिंग. आमचा भाऊ आत्ताच आमचा भाऊ बघा ड्रोन उडवून आलाय. पण आमचे भुके नंगे इंडियन्स बघा. हा आहे भुका नंगा इंडियन आमचा. हे त्यांचे साथीदार. पाहुण्या चांगले फोटो येतो. आणि हा असं बोलले नाही. आता मी सुद्धा एक फोटो काढणार आहे. मी पण भुका नंगा इंडियन बनणार आहे. मी स्वतः एक फोटो काढणार आहे. भावाचे दात बघा. ह्या दातावरती पोरी फिदा आहेत. जा 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 जा. कसा राहू बा? हा कसं नॉर्मल राहा. मागे आठ फक्त एक साईडला बघ. हे बाय डोळ्यात बाजूला. या बघण्यासारखी पोत देते. ए चल त्याला फोटो काढायचा होता माझ्यासारखा. आई झाला फोनच घेऊन आलो. पॉवर बँक नाही आणली. ऑन द गो चार्ज करणार आहे. चल ना. इथेच आमची जर्नी संपली आहे. अरे 50 पायऱ्या झाले जा डाऊनला. 25 झाले ना फक्त. 25 पायऱ्याला हार मारलीत भावा. काय नाही पुढच्या लढाईला जिंकू आम्ही. पकड आणि तुझ्या दे. पुढच्या वेळी पोट कमी करणं लढाई आहे. हे धर. चलो बाय. अलविदा बाय. रोजला गाडी बिडी साफ करके रख. बघायला आम्ही चाललो आता मार्लेश्वरच्या ठिकाणी. आमचे 50 पायऱ्या झाले आहेत. पुढचे 300 बाकी आहे. बांदेकरनी झोप उडाली आहे कोणाची तरी. काय आलं छत्री दिली रो. मी पण जॉगिंग करताय इकडे भयानक मध्ये. हा मस्त पाऊस पडतो एक नंबर. बाबाला चिटकवली. व्ह्यू बघा काही. बाबाला चिटकवली छत्री. माणसं पण 4 छत्र्या 3 आणि 2 छत्र्या यायला पकडायला दिले आहेत. काही जर तुम्ही मार्लेश्वरला येणार असेल तर तुमच्या जाड्या मित्राला खालीच ठेवून या पहिलंच. कारण का त्याच्यात एवढी क्षमता नसेल की तो मार्लेश्वर पायऱ्या चढू शकतो. आमचाच मित्र आता आम्हाला सोडून गेला आहे. जास्तीत जास्त तो 25 पायऱ्या चढू शकतो. त्याच्यानंतर 25 लिमिट लागलेली आहे. हां 25च्या पुढे संपतं त्याचं आयुष्य. काही जर तुम्ही केदारनाथ प्लॅन करत असाल तर आधी मार्लेश्वरला या. थोडं ट्रेलर घ्या. आणि एवढं पण काय असं हे नाही यूज नाही आहे. बट जेवढं तुम्ही आधी हां जेवढं हळू चालाल ना तेवढं तुम्हाला अजून कंटाळ येईल. आणि मध्ये थांबू नका, बसू नका, चालत राहा. नुसता गाईड कर. इकडे लिंबू सरबत वगैरे सगळं आहे. त्या पिया प्या पण नका पिऊ, पोटात दुखेल. जर पियायचं असेल तर आम्हाला पार्सल पण घेऊन ये. इन्फॉर्मेशन देतो काय नाही लिंबू सरबत. हे वांदेकर बसू. थांब भावा. थांब वडापाव खाऊन जाऊ भाई. नाही नाही सिगरेट जस्ट वॉच द व्ह्यू. व्ह्यू बघा काही. ढगं सगळी ना डोंगरावरती उतरलेली आहेत. कडक व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. जाड्या मित्राला तुम्ही कधी अंडर एस्टिमेट करू नका. जाडा मित्र पण आपला येऊ शकतो वरती. त्याने आम्हाला पकावून परत त्यांनी जिद्द त्याने दाखवलेली आहे. जरा 10 मिनिटं थांबा. ठीक आहे 10 मिनटं त्याला बसायला वेळ देऊ आम्ही. यू कॅन डू इट ब्रो. यू कॅन डू इट ब्रो. यू कॅन डू इट.
छान काय तुम्हाला काय वाटतं दादा मित्र आपला आला फक्त आपल्याला 1 तास 3 तास 4 तास लागणार आहे थोडं आम्ही ऍडजस्ट करतो हो, छातीचं जरा धडधड बघू पाणी घे पाणी घे. धाड 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 जेवण दिले दर्शन काही आम्ही आलेलो कुठे आलो मार्लेश्वर हां मार्लेश्वरला आणि अचानकमध्ये आम्हाला मोरे भेटल्या भाई शाळेतला आमच्या खास मित्र बरं वाटलं परेलला भेटलो नाही पण एवढं लांब भेटलो आहे म्हणजे काय बोलतो मजा आली खूप काय बोलतो बाकी बस एकदम अरे कोण आहे नकली काही कारणास्तव आम्हाला ब्लॉग दाखवता नाही आला गणपतीपुळेच्या आतला कारण काही ते अलाउड नाही आहे ब्लॉग वगैरे करणं म्हणून आम्ही आता बाहेर आलो आहे पाऊस बघा किती मस्त पडतो तुम्ही बघू शकता या भरमसाठ पावसात पण भाविकांची गर्दी खूप आहे. या भरमसाठ पावसात सुद्धा या होऊ शकता पब्लिक थांबत नाही आहे पाऊस पडतो तरीसुद्धा भिजत भिजत दर्शनाला जाते म्हणजे आज संकष्टी पण आहे सांगायचं केलं तर बट बघा तुम्ही गणपतीची भक्ती म्हणजे काय असते लोकांसाठी ते बघा आणि तुम्ही बघाल तिथे येऊन एवढं मन शांत वाटतं ना फुल ब्लेस्ड एन्जॉय फुल वातावरण पण असं मस्त चाललं आहे त्यासाठी वाटतं इथेच भिजत राहावं इथेच चला गाईस आता पण भेटूया डायरेक्ट आरेवारे बीच गाईस गेस वेर आर वी नाव वी आर एट आरेवारे बीच थोडा टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी सगळं झडतो कोण काय करतो कोण माना बोलतो कोण चालतो कोण थांबतो कोण पळतो कोण लढतो कोण नडतो जो जिगिरी माझा आम्ही फक्त आणि फक्त उभा त्याच्यासाठी जाएंगे क्या नीचे जाएंगे क्या ठंडी हवा थे जो आए संभालो हमको कभी ना जाए सहलाए संभालो हमको सभी से आगे जाए हम ही हैं उनके प्यारे कोंबडी झाली आहे इकडे मंडळीची इकडे काहीतरी मंडळी मंडळी बॅकग्राऊंड बघा लुक ॲट
आई फुल भिजले आई धुमाकूळ घातलेला पावसाने फुल एवढे लागले पाऊस असं एवढे लागले. काय आता आम्ही निघालो आहे रत्नागिरी आरेवारे बीचवरून. जातो आता डायरेक्ट गोवाला. मालवण स्टॉप होता आमचा बट आता मालवण स्किप केलं आहे डायरेक्ट गोवाला कारण का आमचं चेक इन आज 12चं आहे. आम्ही डायरेक्ट गोवालाच जाणार आहे आज. वातावरण बघा. वातावरण बघा. काय ती झाडे. हे हॉटेल माझ्या फ्रेंडचं आहे रिसॉर्ट. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करून ठंडी हवा थी जो आई संभालो हमको कभी न जाए सहलाए. आता मी पावसला पोचलो आहे. नाश्ता करायला थांबलो. सगळ्यांना लागलेलं भुका भूकच उठलं भाई. हा पहिला घास प्रश्न खातो. बरोबर. कसं वाटलं परत बरोबर शिया. मी खातो भाई आता. बाय बाय. आता आम्ही चाललोय कशेली बीचवर. तर बघू शकता पोरांची तयारी खूप एक्साइटेड आहे सगळे. आणि हे बघा पाटील समजून घेतो मी. प्रेम किती उतून चाललंय बघा. बघू शकता मित्रांनो आता लोकेशन अशी आहे की आता सगळे पोरं बाहेर येत आहेत. नमस्कार मित्रांनो, ज्या ठिकाणी यायची जी आतुरता होती पोरांना त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आता तुम्हाला मी गाडीतून उतरून दाखवतो की आम्ही कुठे आलो आहोत ते. आणि हा आमचा मित्र जो सगळे ड्रोननी शूट करून आपल्याला पोचवत आहे सगळे सीन्स तुमच्यापर्यंत. आणि ही आपली मंडळी उतरली आहे गाडीतून. चला आम्ही तुम्हाला दाखवतो आता आपण कुठे पोचलो आहे ते.
आता आपण आलेलो आहे कशेही बीचवर. हे बघू शकता आपले मित्र खाली बसत आहेत. इकडचा जो तुम्ही बघणार आहात अप्रतिम एकदम उत्तम असा व्ह्यू आहे. इथे प्रत्येक व्यक्ती यायचं एक मनात विचार मांडत असतो. आणि हा बघा इथे आल्यापासून नुसता फक्त कॅमेरा हातात घेऊन नुसता फक्त फोटो सब मागेगा. आज खाली जाण्यासाठी वाट आहे. तर आपण हळूहळू असं करत खाली उतरत आहोत. तर बघा आपले 3 बंधू खाली उतरत आहेत. त्यातला हा परत एक फोटो काढण्यासाठी तिथे थांबला. जिथे जिथे त्यांना असं वाटतं की इथून चांगला शॉट आहे तिथे तिथे ते थांबून व्हिडिओ काढत आहेत. आणि हाच तो व्यक्ती पाटीलचा दिवाना. इयत्ता 10वीपासून ते 10वी सोडून 10 वर्ष झाल्यापर्यंत. चल निकल चल चल चल. मला सुद्धा पाहू शकता तुम्ही. हेच ते स्पॉट आहे इथे आम्ही आता एक ड्रोन शूट करू. पूर्ण बीच कवर करायचा प्रयत्न करू. सो आतासाठी इथेच थांबूया. परत खाली उतरून परत पुन्हा एकदा एक व्हिडिओ चालू करू. धन्यवाद. आता आपण इथे ड्रोन उडवणार आहोत. आपले मित्र अनिरुद्ध पवार आणि आपला यश. या इकडे बघायला ड्रोन आपण उडवतो आता. फ्लाय बघा कसा होईल. आता बघा हे आपले ड्रोन दाखव. कौन है वो कहाँ से हो गाईस. आता आम्ही इथून निघत आहोत. खूप सारी आठवणी तिथे आपण घेऊन परत चालत आहोत. अनिरुद्ध त्यानंतर तसेच यश चाललेला आहे. त्यानंतर मी स्वतः आता येतोय. आता आम्ही गोव्याला जायला चाललो आहोत. आता चलो बाय बाय. ओले मस्त गोगे दंड. शॉर्ट टाकवा बाहुबलीचा. काय तुमच्या याच्यावरती ओपिनियन काय आहे तुम्ही? कौन है वो कहाँ से हो बड्डेला हीच व्हिडिओ टाकायची. धम धम. थोडा मागे बस ना का बाहुबली. काही जवळ मॅप मध्ये काय आपण कडा थँक्यू. कोणाचा माहिती मला हवा कोणाचा बिना नाही. चला ट्राय करूया. हाँ मैडम बोलिए. हेलो मैडम मेरी आवाज़ आ रही है आपको? हाँ बोला. हाँ हाँ मैडम.
अरे बाप रे, इतना पैसे का मैं क्या करूँ? अब मैं कभी 200 रुपये मेरे पॉकेट में नहीं देखा हो, क्रेडिट कार्ड किधर से देखी? मैं कुर्ला स्टेशन में भीख मांगता हूँ। नाही प्रॉपर जाणून राहू दे. हा प्रेम काहीच आम्ही आता झालो आहे डे 3 आहे आज. आम्ही झालो आहे काबुदेरामाला. लोकेशन तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे फोटोज काढतात टुरिस्ट लोक, घेऊन प्री वेडिंग वगैरे पण करतात इथे. हा लोकेशन बघा फेमस आहे. केप गोवा रिसॉर्ट बारांगज, पण खाली कॅफे आहे. व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे कायाकिंग करायला आणि हा आमचा मित्र बघू शकता तुम्ही, अनिरुद्ध, जो आम्हाला गाईड करेल कुठे जायचं, कसं आपण जायचं आता जातोय काबुदेरामा बीच जवळ कायाकिंग करायला. चला चल. दाखवतो. रस्त्यात तुम्ही जरा बघा कसं आहे, मस्त छान. डागेतून आपल्याला खाली जायचं आहे. फावड्या पडून आपल्याला चल लवकर करतोय. चला लेट होतोय, चला लेट. ते फावड्याचं मत घ्या, काय बोलतोय ते आपल्याला ऐकायला नाही येतं. आपला मित्र बघू काय म्हणतोय. काय म्हणतोय? जरा लवकर चला. आपण फक्त 5 जण आहेत. व्हिडिओ फोटो वगैरे सगळे चांगले येतील. इथे थोडा अडथळा आला. किलोमीटर आले थोडे. पाऊस पण चालू झालाय. थोडा बारीक पाऊस आला तर त्याला पटापट पटकन. सिलेंडर बघा इथे किती कष्ट असतात. मेहनत बघा किती लागते इथे, तुम्ही बघू शकता. महाग असतं गोव्यामध्ये, थोडी मेहनत असते. म्हणून मेहनतीचे पैसे घेतात काही लोक, पण काही लोक आपल्याला बनवून जातात. हा आपला मित्र खूप एक्साइटेड आहे, धावत चाललाय, दात काढत. पाऊस थोडी वाट लावली तर वाटेल. वा किती आयसोलेटेड बीच आहे बघा. आता आपण डायरेक्ट बोटीतच जाऊ, म्हणजे कायाकिंगच्या ह्याच्यामध्येच भेटू. धन्यवाद. काय तिथे येताना प्लीज तुम्ही शूज वगैरे वेअर नका करू, अशी चप्पल वगैरेच वेअर करा. नाही तर मग आता याचे बघा कसे वांदे लागलेत. प्रशांत हा बाबा चाललाय. बाबाने आणि आम्ही सगळ्यांनी सेम चप्पल घेतले बघा. व्हिडिओ काय ते स्टुडिओमध्ये गेले पण सेम चप्पल घेऊन आले.
बीच बघा किती आयसोलेटेड बीच आहे. इकडे बीचवर कोणीच नाही आहे म्हणजे. तर इथे सगळं कायाकिंगचा सेटअप आहे. इथून तुम्ही कायाकिंगसाठी बोट्स जे काय म्हणतात माहीत नाही ते तुम्ही इकडनं घेऊ शकता. तुम्हाला मी रेट वगैरे सांगतो कसं आहे ते. अभी मतलब हाई टाइड है इसलिए ओके, मतलब वो समंदर का पानी और नदी का पानी एक हो गया है तो ज़रा ज़्यादा ये हो गया आहे. जरा ते बोलतात की हाई टाइड आलं आहे, समुद्राचं पाणी ना मिक्स झालं आहे, तर त्यामुळे कसं जरा लाटा वगैरे येतात म्हणून जरा पाण्याची हाईट थोडी जास्त आहे. म्हणजे थोडी म्हणजे कमरेपर्यंत आहे, एवढी पण नाही. पण आता आम्ही आहे 5 जण, बघू शकता 5 जण आहे आम्ही. हां, आणि प्रशांतला आम्ही एकट्याला वाढायचं कारण का तो आमच्यातला बाहुबली आहे, परेलचा बाहुबली. तर अशा प्रकारे आता मी बघू काय करतोय. गाईज आम्ही जरा नाराज म्हणजे हे झालं आहे, थोडं बिस्कटलं आहे. चाल शॅकी शॅकी. ॲक्च्युली सीन कायला खूप हायटाईट आलं आहे बघा. लाटा बघा जरा तुम्ही कशा. तर ते बोललं की जास्त हायटाईट असेल तर आम्ही म्हणजे रिस्क घेऊ शकत नाही, बोट वगैरे पलटी होऊ शकते. म्हणून आम्ही आता कॅन्सल करून दुसरीकडे चाललो. अजून एक लोकेशन आहे तिकडे, ATV राईड पण आहे आणि कायाकिंग पण आहे. तर आम्ही बघू तिकडे आता होप्स ठेवून जातो आहे. हा असा एक मित्र आहे चुत्या, त्याला आयटम नाही ना काय नाही, पण फोटो काढायची एवढं हाऊस आहे. आणि निघायच्या वेळेस त्याला फोटो काढायचे असतात. आयटम पटत नाही, एक आयटम पटवू शकत नाही. आता ह्याला एकच ऑप्शन आहे की शाळेतल्या मुलींना फसवा आणि पटवा. शेवटचा ऑप्शन आहे. कोणाचा मोबाईल आहे? चल बाय. मागे असणार तिकडे. एवढं देवाचं गाणं लागलं, पाऊस काय आई झोला. मागचे दोघांचे पांगड पकड. फिरवली अजून पण टाइम आहे, 2 मिनिटच झाले. हा काय करणे काय पाऊस येणार आपण लय उलटा जाणार. पण जेवढं आत जातो तेवढं परत तेवढंच जाऊन नाही करायचं.
पोईरेमध्ये पोईरे हे गोव्याचं एक युनिक म्हणजे बर्गर आहे, बट इकडे पोईरे बोलतात. ते एक आहे हॉटेल कॅफे जे आहे ना, ते आहे पेट्रोल पंपला, बघू शकता. पेट्रोल पंपवरती हॉटेल आहे. आगे लगा एवढे फुके तिथं सांग. अरे पुढे टेम्पोच्या मागे खिडकी उपरलो पाय. काय आम्ही जेवायला चाललो आहे, म्हणजे 5-5:30 वाजलेत. जेवलो नव्हतो दुपारी, लोकेशन फिरत होतो म्हणून. तर आता आलो आहे आम्ही पोईरेमध्ये, जे की स्थित आहे पेट्रोल पंपवरती. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, तिकडे हॉटेल आहे कॅफे. भूक लागली आहे मजबूत. गाईज इकडे यांचा मेन्यू कार्ड नाही आहे, यांचा ना इकडे फोटोज बघून आपण ऑर्डर करायचे असते. फोटो काढ. गाईज लोडेड फ्राईज इज हिअर. बघूया आपण आता टेस्ट करून कसं वाटतं. बाटली बिटली तिकडे टाकणार. सो मित्रांनो, आपण आता ब्लॉग इथेच एंड करतो आहे, कारण का बाकीचे उरलेले 2-3 दिवस आता आपण फुल एन्जॉय करणार आहे. ब्लॉगिंग वगैरे काहीच करणार नाही, नुसतं एन्जॉय मस्ती. सो गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.